स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत नाही असं नाही, पण जेव्हा मनासारखं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण ते हात सोबत आहेत, त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामीची निरपेक्ष सेवा केली तर तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच मिळणार आहेत. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमूस होतो, पण स्वामी भक्ती आपली वाया जात नाही. त्याचं फळ योग्य वेळी नक्कीच आपल्याला मिळतं. परंतु त्यासाठी कोणती सेवा करावी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आपण जे काही सेवा, नामस्मरण, महाप्रसाद जे काही स्वामीसाठी करतो त्याची प्रचिती महाराज आपल्याला नक्कीच देतात. कारण प्रचिती विना भक्ती नाही, परंतु प्रचिती कधी द्यायची हे महाराज ठरवत असतात. मी इतका जप केला पण आयुष्यात माझ्या काही फरक पडला नाही, हा विचार जर मनात येत असेल तर तो अयोग्य आहे. कारण महाराजांनी तुमच्याकडून तो जप करून घेतला आहे. तुम्ही तो जप केला नाही तर महाराजांनी तो तुमच्याकडून करून घेतला आहे, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तुम्ही जितका वेळ जप केला ना तितकाच वेळ तुमचं मन शांत राहील. एका जागेवर बसायची सवय तुम्हाला लागेल आणि जो काही तुम्ही सोशल मीडियावर जे काही बघता त्यापासून तुम्ही नक्कीच दूर राहताल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे काही लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करता तीसुद्धा नामस्मरण केल्यामुळे बंद होईल. एवढ्या गोष्टी तुमच्या नामस्मरण केल्यामुळे साध्य झाल्यात. त्यामुळं नामस्मरण करून काय होईल हे तुम्ही मुळात तुमच्या मनात आणूच नका. मनात कुठला तरी उद्देश ठेवून किंवा नामस्मरण करून किंवा साधना करून जो काही आपण देवाशी आणि गुरुशी जो व्यवहार करतो तो अयोग्य आहे. कलियुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागते. घरातून बाहेर पडलेला माणूस घरी कधी येईल ही चिंता सतत मनात असते, परंतु घराबाहेर हे पडावंच लागतं. तरी पण आपल्याला जगावं लागतं. स्वतःसाठी नाही तरी इतरांसाठी तरी जगावंच लागतं. शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणं हे आपलं प्रारब्ध आहे. परंतु हे जगणं असं जगा की जे इतरांसाठी प्रेरणा देणारं ठरलं पाहिजे. कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहावं आणि करून बघावं. महाराज ओंजळ भरून वाहील एवढे तुम्हाला महाराज सुख देतील. त्यांना हे माहीत आहे की तुम्हाला कधी काय द्यायचं, तुमच्यासाठी योग्य आणि अयोग्य काय हे महाराजांना नक्कीच माहीत असतं. त्यामुळं तुम्ही सतत रडत बसू नका. 11 माळी जप केला आणि तुमच्या मनासारखं झालं असं नाही हो. कारण तो काय अलाउद्दीनचा दिवा नाही किंवा तो एक मोबाईलचा किंवा टीव्हीचा रिमोट नाही की बटन दाबलं आणि तुमच्या मनासारखा चॅनल लागला. तर असं तुम्ही समजू नका. गेल्या कित्येक जन्मीचं पाप धुण्यासाठी तुम्ही करत असलेला नामस्मरण हे आधी तुमच्या मागच्या जन्माचं ते खर्चित झालेलं असतं आणि नंतर तुमच्या या जन्माचा हिशोब पूर्ण होतो. म्हणजेच काय तर ते नामस्मरण तुम्हाला अगोदर मागच्या जन्माचं करायचं असतं आणि नंतर आपल्याला आता चालू जन्माचं असतं. म्हणूनच उपासनेचं मर्म तुम्ही समजून घ्या. नामस्मरण करत राहा, ते तुम्ही मोजू नका आणि त्याचा उल्लेख कुणासमोरही करू नका. मी एवढं नामस्मरण केलं, मी एवढी सेवा केली, हे कुणाला काही सांगायची गरज नाही. तुम्हाला मोठेपणा मिरवायची काही गरज नाही. तुम्ही स्वतःच्या मनाला हे प्रश्न विचारा. कारण महाराजांना हे सर्व माहीत आहे. महाराज आणि तुमच्यात एक असं नातं आहे जे तुम्हाला तुमच्या मनातलं सर्व महाराजांना माहीत आहे. मग तुम्ही इतरांना ती बोलण्याची काही गरज नाही. अशा वेळी तुमचा अहंकार नकळत तुम्हाला फुलवत असतो. त्यामुळेच आपली जी काही कामं असतात ना ती होत नाहीत आणि उलट शिक्षा म्हणून आपल्याला त्याचा जास्तच असा त्रास होत असतो. हे दृष्ट चक्र आपल्या मागं ते लागत असतं. असे अनुभव बऱ्याच जणांचे आहेत. त्यामुळं मी एवढी सेवा करते, मी एवढं महाराजांचे करते, हा अहंकार तुम्ही तुमच्या मनातून काढण्याचा प्रयत्न हा नक्कीच. दुसरी गोष्ट म्हणजे आई आयुष्यभर आपल्या मुलासाठी खस्ता खात असते. ती लिहून ठेवत नाही किंवा बोलूनही दाखवत नाही. ती जे काही करते ते प्रेमाने, कुठलीही अपेक्षा न ठेवता ती आपल्या मुलासाठी करत असते. एखाद्या ज्योतिषानं सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला म्हातारपणी सांभाळणार नाही, तर हे ऐकल्यावर ती स्त्री आपल्या मुलाला वाऱ्यावर सोडेल का? तर नाही ना. कारण तिचं प्रेम हे अपेक्षा विरहित असतं. त्याचप्रमाणे आपल्याला महाराजाकडे काही मागायचं नाही.
आपल्याला महाराजाकडे कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही, परंतु आपलं आयुष्य त्यांच्या चरणी आपल्याला सोपून बघायचं आहे. बघा, तुमचं आयुष्य महाराजांच्या चरणी सोपून तर बघा, मग तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. आणि दुसरं काहीही मिळालं नाही तरी ज्या गोष्टीसाठी मनुष्य उभा आयुष्य वेचतो ना, ते म्हणजे समाधान आणि रात्रीची निस्वार्थ निवांत झोप. ह्या 2 गोष्टीसाठी माणूस उभं आयुष्य वेचत असतो. त्या गोष्टी तर तुम्हाला नक्कीच मिळतील. आजकाल सगळीकडे मध्यस्थ लोक असतात, परंतु महाराज आणि आपलं नातं हे डायरेक्ट असतं. म्हणजे महाराजांसोबत आपला संबंध हा मन शांत ठेवून अपेक्षाविरहित केलेली उपासना नक्कीच फळ देते. गुरुचरण लागणं आणि त्यांचं नाव मुखी असणं हे अनेक जन्मांचं चांगल्या कर्माचं फळ आहे. उपासनेच्या योग्य मार्गावर असताना आपोआपच आपलं मागणं थांबतं आणि मग जिथे जातो तिथे तू माझा सांगती अशी मनाची अवस्था होत असते. काही नकोसं वाटतं. मी आणि माझे महाराज आणि त्यांचं नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त अनुभवल्याशिवाय राहत नाही. आपण फार सामान्य माणूस आहोत, पण तरीही काही मागू नका, कारण न मागताही सर्व मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. महाराजासोबत व्यवहार नको, कारण त्यांना पैशाची नाही तर प्रेमाची भाषा समजते. शंका ठेवून सेवा करू नका. अपेक्षा तर तुम्ही ठेवूच नका, कारण एका रात्रीत काही बदलणार नाही, परंतु बदल हे नक्कीच होणार आहे. संयम म्हणजेच उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचं सोनं नक्कीच होईल. महाराज सोबतीला आहे, जगायला शिका. कसलीही शंका हाव मागणं न ठेवता त्यांच्यासोबत चालायला शिका. एवढं आपण नक्कीच करू शकतो. आणि फक्त आपण भक्तांनी आपल्या सेवेकरांनी एवढंच करायचं आहे. फक्त अपेक्षाही ठेवायची नाही, कारण महाराज हे फक्त द्यायला बसले आहेत. म्हणून तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा, बाकी कुठलीही अपेक्षा ठेवू नका. योग्य वेळ आली की महाराज तुम्हाला नक्कीच ओंजळ भरून वाहील एवढं देतील. त्यामुळे विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा, तुम्हाला महाराज नक्कीच देतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.